श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, संपूर्ण महाराष्ट्रात सुट्टी जाहीर. जाणून घेऊयात याविषयी संपूर्ण माहिती. कशामुळे आहे सुट्टी, कोणत्या कारणामुळे आहे? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही सुट्टी जाहीर केलेली आहे. तर नेमकी काय अपडेट आहे याविषयी आज माहिती आपण बघणार आहोत. तर बघा, आज मी काही तुम्हाला बोलणार नाही. व्हिडिओ लाईक करा किंवा काय करा, फक्त एवढं सांगेल की महाराष्ट्राचे जे बडे नेते होते अजितदादा यांचं आज अपघाती जो निधन झालेलं आहे, हेलिकॉप्टर अपघात. त्यामुळे राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी आताच एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रातले शाळा कॉलेज असतील, ऑफिस कार्यालय असतील, संपूर्ण महाराष्ट्रात सुट्टी जाहीर केलेली आहे आणि 3 दिवसात राज्यात शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या या कर्तृत्वान नेत्यासाठी आपण देखील कमेंटमध्ये त्यांना श्रद्धांजली नक्की अर्पित करा. अजित पवार जे होते त्यांचं कर्तृत्व हे भरपूर होतं, चांगलं होतं आणि त्यांच्यासाठी नक्कीच एक कमेंट करा. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे. अचानक विमान अपघात झालेला आहे सकाळी 9 वाजता, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. तर त्याच वेळेस राज्याच्या मुख्यमंत्री यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रात सर्वत्र सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. अजित पवार हे लोकनेते होते, संघर्षशील नेतृत्व होतं. त्याचप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत ते कधीच डगमगत नव्हते आणि कुठल्याही परिस्थितीत ते पुढे जाऊन आपले स्वतःचं व्यक्तिमत्व सादर करत होते. त्यांचं दमदार नेतृत्व होते. असा दिलदार मित्र मला सोडून गेला, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात सुट्टी असणार आहे आणि पुढील 3 दिवस राज्यात शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे. अत्यंत दुःखद बातमी राज्यासाठी, देशासाठी म्हणा. आपल्या महाराष्ट्राचे सर्वात मोठे एक नेते आज आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांना मनापासून आपण सर्वांनी कमेंटमध्ये श्रद्धांजली अर्पित करा. स्वामी समर्थ.